नमस्कार, बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपले स्वागत। मी तेजस्विनी रेडेकर। पाहुयात आठवडाभरातील काही घडामोडी। हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथल्या कोविड केअर सेंटरमध्ये स्थानिक डॉक्टरांच्या सहकार्यातून माझा रुग्ण माझी जबाबदारी ही मोहीम राबवण्यात आली आहे। या अंतर्गत 185 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले। हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथं माणगाव ग्रामपंचायत, वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्ट आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या सहकार्यातून कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले। या ठिकाणी डॉक्टर ए पी पाटील, आर एन पाटील, किरण पाटील, अमोल महाजन, महेश महाजन, मंजूर जमानदार, इम्रान चाऊस हे सर्व डॉक्टर विनामूल्य सेवा देत आहेत। सर्व डॉक्टरांनी माझा रुग्ण माझी जबाबदारी हे ब्रीद घेऊन रुग्णसेवा केली आहे। या मोहिमेअंतर्गत सुमारे 185 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात आले। माझे कुटुंब माझी जबाबदारी, माझा वॉर्ड माझी जबाबदारी याच धर्तीवर माझा रुग्ण माझी जबाबदारी अशा पद्धतीने वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीने समर्पित भावनेने काम केलंय। राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊस पिकातून एकरी 60 टन ऊस उत्पादन मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे। याचबरोबर शासनाचा कृषी विभाग आणि आत्मा यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी हुमणी कीड नियंत्रणासाठी राधानगरीत पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येईल अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली। राधानगरी येथे घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते। राज्य शासनाच्या कृषी विभाग आणि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या वतीने राधानगरी तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते। यामध्ये शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक पिसाळ यांनी खरीप हंगामातील पिकांची लागवड, पीक व्यवस्थापन, कीड नियंत्रण आणि उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, राधानगरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, यामुळे ऊस आणि भात या पिकांतून शेतकऱ्यांना फारसे उत्पादन मिळत नाही। अशातच हवामानातील बदलामुळे मागील काही वर्षात ऊस पिकामध्ये हुमणी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे। परिणामी उत्पन्न कमी झाले आहेत। ऊस उत्पन्न वाढीसाठी विशेष मोहीम राबवून हुमणी नियंत्रणासाठी राधानगरी तालुक्यात पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली। हा प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र पाठक यांनी शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं। कृषी मित्राकडून हुमणी नियंत्रण मोहीम, प्रकाश सापळे लावणे, रासायनिक खतांचा वापर कमी करणं हे कृषी विषयक कार्यक्रम राबवले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, अरुण जाधव, युवराज पाटील, सुमित शिंदे, प्रकाश पालकर, युवराज सावंत, शिवाजी चौगले, उत्तम पाटील उपस्थित होते। इचलकरंजीतील 107 कोटीच्या रस्ते विकास प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याच्या खळबळजनक आरोपावरून नगरपालिकेची सभा गाजली होती। या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी डॉक्टर प्रदीप ठेंगल यांची भेट घेतली आणि रस्ते विकास प्रकल्पाच्या कामाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली। 107 कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पात माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी 5 कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप इचलकरंजी नगरपालिकेच्या 30 जून रोजीच्या बैठकीत नगरसेवक सागर चाळके यांनी केला होता। या पार्श्वभूमीवर आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी डॉक्टर प्रदीप ठेंगल यांची भेट घेतली। जनतेकडून कर रूपाने जमा झालेल्या रकमेतून शासन विविध योजना राबवतं, त्यामुळे 107 कोटीच्या या कामातून किती रकमेचं आणि कुठे काम झालं, त्यातील किती रक्कम शिल्लक आहे, काम निश्चित केलेल्या दर्जाचं काय झालं, या मुद्द्यांसह श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली। शिष्टमंडळात दत्ता माने, ए बी पाटील, आनंदराव चव्हाण, भरमा कांबळे, शिवगोंडा खोत, सदा मलाबादे यांचा समावेश होता। भुदरगड तालुक्यातील शिवडाव जंगलातील हत्तीला तब्बल 1 महिन्यानंतर हुसकवण्यात रेस्क्यू टीमला यश आलंय। त्यामुळे शिवडाव पाटगाव परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। मात्र हत्तीकडून झालेल्या नुकसानीची वन विभागाने दखल घेतलेली नाही। त्यामुळे तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये।
भुदरगडच्या डेळे चिवाळे जंगलात 30 मे रोजी हत्ती दाखल झाला होता. इथल्या 2 दिवसाच्या वास्तव्यानंतर त्या हत्तीनं शिवडाव परिसरात तळ ठोकला होता. या हत्तीनं शिवडाव, झित्रेवाडी आणि अंतुर्ली परिसरातील फणस, माड, ऊस आणि रोप लागणीसाठी आलेल्या तरव्यांचं मोठं नुकसान केलं होतं. त्यामुळे शिवडाव ग्रामपंचायतीनं शेतकऱ्यांना हत्तीपासून सावध करणारे फलकही लावले होते. हत्तीच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं. रोप लागणीसह शेतीच्या मशागतीची कामं ठप्प झाली होती. दरम्यान त्या हत्तीला हुसकावण्यासाठी 6 जूनला रेस्क्यू टीम शिवडाव परिसरात दाखल झाली होती. घनदाट जंगल आणि दाट धुकं यामुळे हत्तीला हुसकावून लावण्यात रेस्क्यू टीमलाही मोठे अडथळे आले होते. अखेर 15 दिवसाच्या प्रयत्नानंतर सोमवारी भुदरगड तालुक्यातून त्या हत्तीला हुसकावण्यात रेस्क्यू टीमला यश आलंय. दुसरीकडे हत्तीकडून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे वनविभागानं तातडीनं करावेत अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये. आणखीन काही बातम्यांसह भेटूयात वार्तापत्राच्या पुढील भागात अल्पशा विश्रांतीनंतर. स्वप्नपूर्तीची कळी उमलली, जुळली अमोल नाती, आपुलकीची साथ लाभली, आपुलकीची माती, आनंदाची पहाट झाली, स्मित उमटले ओठी, हृदयामधल्या स्वप्नांना ह्या लाभे साथ अनोखी, लाभे साथ अनोखी. विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साईट संपर्क कागल एसटी स्टँड समोर, नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 95 27 60 84 84. आगामी काळात इचलकरंजी नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता आली पाहिजे. त्यासाठी पक्ष संघटन मजबूत करणं गरजेचं आहे. कार्यकर्त्यांनी त्यासाठी आत्तापासून तयारी करावी असं आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष AY पाटील यांनी केलं. इचलकरंजी इथं आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं इचलकरंजी इथं कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता. इचलकरंजी विधानसभा राष्ट्रवादीचे अध्यक्ष नगरसेवक नितीन जांभळे यांनी पक्षाच्या कार्यक्रमाची माहिती देऊन मेळाव्याचा उद्देश विशद केला. आगामी निवडणुकीत इचलकरंजी नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी संघटन मजबूत करणं आवश्यक आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासून जोमानं तयारी करावी असं आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष AY पाटील यांनी केलं. 50 वर्ष नेतृत्व केलंय. ते नेतृत्व दिल्लीच्या तख्तावर जाऊन बसलं पाहिजे, भूमिका तुम्ही, आणि ती वेळ आता आलेली आहे, येणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी त्या इचलकरंजी नगरपालिकेवर राष्ट्रवादी पक्षाचे चिन्हावले जास्तीत जास्त 62 पैकी जास्तीत जास्त मेजॉरिटी नगरसेवक आपल्याला निवडून यायची अशा पद्धतीची बांधणी आपल्याला आजपासून करायची. मेळाव्यात इचलकरंजी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्ष AY पाटील आणि राष्ट्रवादी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचं पत्र देण्यात आलं. यावेळी राजवर्धन नाईक, राजू खोत, सुभाष मालपाणी, रवी कांबळे, विद्यार्थी संघटनेचे निहाल कलावंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कागलमधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. शाहू वसाहतीत 26 घरकुलं बांधण्यात आली आहेत. त्यातील केवळ 10 घरं वापरात असून 16 घरकुलांची दयनीय अवस्था आहे. मुळात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घरकुलांच्या दुरुस्तीची कामं दर्जेदार होत नसल्याच्या पोलिसांच्या तक्रारी आहेत. कागल पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसाठी शाहू वसाहतीत 26 निवासस्थानं बांधण्यात आली आहेत. सुरुवातीला या सर्व निवासस्थानात पोलीस कर्मचारी आपल्या कुटुंबासह राहत होते, त्यामुळे ती सुस्थितीत होती.
कालांतरानं पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत गेल्या तशी त्यातील काही घरकुलं रिकामी झाली. त्यांचा वापर झाला नाही आणि त्यांची दुरुस्तीही केली गेली नाही. त्यामुळे 26 पैकी 16 घरकुलांची आता दुरावस्था झाली आहे. सध्या केवळ 10 घरं वापरात आहेत. गेली काही वर्ष 16 घरांचा वापरच झालेला नाही. त्यामुळे बंद असलेली ती घरं शब्दशः धूळ खात पडली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या घरकुलांच्या दुरुस्तीची कामं वेळेत केली जात नाहीत. जे काही काम होतं तेही दर्जेदार असत नाही. पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी घरकुलांच्या दुरुस्तीबाबत पाठपुरावा केला होता, पण शासनाच्या लालफितीच्या कारभाराचा त्यांनाही अनुभव आला असावा. मुळात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या घरांच्या परिसराची स्वच्छताच होत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं जागं होऊन या घरांची डागडुजी करणं आवश्यक आहे. वीज बिल थकबाकीच्या कारणावरून महावितरण कंपनीनं हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या 80 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला होता. महावितरणच्या या कारवाई विरोधात रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर महावितरणनं नमतं घेत त्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा पुन्हा सुरू केला. हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या 80 ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणनं खंडित केला होता. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाल्यानं संबंधित ग्राहकांनी वीज बिल भरलं नव्हतं. थकबाकीच्या कारणावरून त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. महावितरणच्या या कारवाई विरोधात रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं सतीश माळगी यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरणच्या रुकडी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनानंतर महावितरणनं नमतं घेत संबंधित ग्राहकांचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू केला. आंदोलनात प्रदीप ढाळे, संबोधी कांबळे, अमित शिंदे, सुहास हुपरीकर, सुमित कांबळे, विशाल गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा असं आवाहन भुदरगड पंचायत समितीच्या सभापती अक्काताई नलवडे यांनी केलं. कृषी दिनानिमित्त कोळवण इथं आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भुदरगड तालुक्यातील कोळवण इथं कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. पंचायत समितीच्या सभापती अक्काताई नलवडे आणि गटविकास अधिकारी एस.जे. पवार यांच्या हस्ते भातपीक स्पर्धेतील विजेते शेतकरी कृष्णात जरग यांचा सत्कार करण्यात आला. तर लोटेवाडी इथल्या मारुती सारंग यांना पॉवर विडर प्रदान करण्यात आला. सभापती आणि गटविकास अधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. पीकसंवर्धन आणि उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी एस.एस. भोकरे, कृषी अधिकारी नितीन भांडवले, विस्तार अधिकारी अभिजित पाटील, ओमकार करळे यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला सरपंच पूजा गुरव, उपसरपंच सविता पाटील, प्रवीण नलवडे, चंद्रकांत शिंदे, बी काळे, व्ही.एस. सावेकर, अभिजित पाटील, सुनील डवरी, महेश भोपळे, ग्रामसेवक राहुल पाटील यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. मानवानं विज्ञानाच्या सहाय्यानं मोठी प्रगती केली आहे. कोल्हापूर जिल्हाही सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. पण राधानगरी तालुक्यातील वाकीघोल परिसरातील हेळेवाडी गावात अजूनही इंटरनेट सेवा मिळत नाही. सध्या ऑनलाईन शिक्षणावाचून पर्याय नाही, पण वाडी वस्ती तर इंटरनेटचा पत्ता नाही. त्यामुळे इथल्या मुलांनी जिथं इंटरनेटची रेंज येते अशा डोंगरावर झोपडी बांधून ऑनलाईन अभ्यास सुरू केलाय. डिजिटल इंडियाच्या कितीही गप्पा मारल्या तरी वास्तवातलं चित्र अंतर्मुख करायला लावणारं आहे. राधानगरी तालुक्यातील वाकीघोलचा परिसर दुर्गम आणि डोंगराळ आहे. आजही इथं पायाभूत सुविधा मिळत नाहीत हे वास्तव आहे. 14 वाड्या वस्त्या इथं वसल्या असून गावाच्या शेजारी घनदाट जंगल आहे. शेती इथल्या नागरिकांचा प्रमुख व्यवसाय. अशावेळी अनेकदा माणसांवर जंगली प्राण्यांचे हल्ले होतात. पावसाळ्यात तर धो पाऊस कोसळत असतो. रस्ते, वीज, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा फारशा मिळत नाहीत. अनेक समस्यांचं ओझं घेऊनच इथले नागरिक जीवन जगतायत. गेल्या वर्षीपासून सर्वच शाळा महाविद्यालयात ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू झालाय. मात्र वाकीघोल परिसरात इंटरनेट सेवाच नसल्यानं इथल्या विद्यार्थ्यांची मोठी पंचाईत होतीये. शिक्षणाची ओढ तर आहे, पण इंटरनेट सेवा नसल्यानं शिक्षण घेता येत नाही अशी परिस्थिती आहे. अशावेळी हेळेवाडी गावातील काही मुलं जनावरं चारण्यासाठी गावापासून 2 किलोमीटर अंतरावरील डोंगरावर गेली होती. तिथं त्यांच्या मोबाईलला इंटरनेटची रेंज मिळाली. त्यामुळं मग विद्यार्थ्यांनी कल्पना सत्यात आणली. त्या डोंगरावरच एक झोपडी बांधली आणि तिथं बसून विद्यार्थी आता अभ्यास करतायत. तर काही नोकरदार मंडळी सुद्धा इंटरनेटच्या रेंजसाठी याच झोपडीचा आधार घेत आहेत. केवळ ऑनलाईन शिक्षणासाठी गावापासून 2 किलोमीटर लांब असलेल्या झोपडीत विद्यार्थ्यांना बसावं लागतंय. डिजिटल इंडियाच्या जमान्यात राधानगरी तालुक्यातील वाकीघोल परिसरातील हे दृश्य खूप काही सांगून जातं.
आणखीन काही बातम्यांसह भेटूयात वार्तापत्राच्या अखेरच्या भागात थोड्याच वेळात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. पन्हाळा तालुक्यातील माझगाव खोतवाडी इथल्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले वाचनालयाच्या वतीनं गावातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करण्यात आलं. या झाडांचं संगोपन करण्याची जबाबदारी वाचनालयाच्या वतीनं स्वीकारण्यात आली आहे. पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या सावित्रीबाई फुले वाचनालयाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. वाचनालयाचे संस्थापक डॉक्टर निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीनं खोतवाडी परिसरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण केलंय. खोतवाडी फाटा ते शिंदेवाडी मार्गावर बहावा, सिल्वर ओक, करंजी, चिंच, काजू, हेळा, आपटा यांच्यासह विविध प्रकारची रोपं लावली आहेत. अमृतराव रणदिवे, आनंदा यादव, दगडू गुरव, रणजित रणदिवे, सौरभ खडके आणि विद्यार्थ्यांनी या मोहिमेसाठी योगदान दिलं. पावसानं उघडीप दिल्यानं ग्रामीण भागात मशागतीच्या कामाला वेग आलाय. सोयाबीन आणि भुईमुगाच्या पिकासाठी वातावरण पोषक आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह कागल तालुक्यात मान्सूननं चांगली सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोहिणीचा पेरा साधत खरीपाच्या पेरण्या केल्या. पिकांची चांगल्या पद्धतीनं उगवण झाली आहे. सध्या पावसानं ओढ दिली असली तरी जमिनीतील ओलावा अजून टिकून आहे. त्यामुळे बागायतीसह माळ रानातील पिकांची वाढ उत्तम आहे. जुलै महिन्याच्या 6-7 तारखेपासून पावसाला पुन्हा सुरुवात होईल असा वेधशाळेनं अंदाज वर्तवल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे यांनी दिली. पावसाची उघडीप सोयाबीन आणि भुईमूग पिकांसाठी पोषक आहे. समाजात अजूनही प्रामाणिकपणा टिकून आहे. हातकणंगले तालुक्यातील टोप संभापूर इथल्या सचिन परीट यांनी पुन्हा एकदा हे दाखवून दिलंय. इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यातील 10,000 रुपये त्यांनी संबंधिताला परत करून प्रामाणिकपणाचं दर्शन घडवलंय. हातकणंगले तालुक्यातील टोप संभापूर इथं सचिन परीट यांचं गणेश वॉशिंग कंपनी नावानं कपडे इस्त्री करण्याचं दुकान आहे. हिंदूराव धुळामुळीक यांनी इस्त्रीसाठी दिलेल्या कपड्यांमध्ये सचिन परीट यांना 10,000 रुपये आढळून आले. कोरोना काळात व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून उदरनिर्वाह चालवणं कठीण बनलंय. उदरनिर्वाहासाठी आर्थिक ओढाताण करावी लागतेय. असं असतानाही सचिन परीट यांनी प्रामाणिकपणा जपत ते 10,000 रुपये मुळीक यांना परत केले. प्रामाणिकपणाबद्दल सचिन परीट यांचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय आणि जैविक शेती करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राधानगरी तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील यांनी केलं. सरवडे इथं आयोजित कृषी दिन कार्यक्रमात ते बोलत होते. राधानगरी पंचायत समिती आणि कृषी विभागाच्या वतीनं कृषी दिनानिमित्त सरवडे इथं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक आणि बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन सहाय्यक गटविकास अधिकारी शरद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव सहाय्यक गटविकास अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. भातपीक स्पर्धेतील विजेते रामचंद्र पाटील, रंगराव पाटील आणि अशोक टिकोडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी अधिकारी सुमित शिंदे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणं काळाची गरज असल्याचं सांगितलं. पारंपरिक शेतीऐवजी सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर होणं आवश्यक आहे असंही त्यांनी नमूद केलं. याप्रसंगी सभापती वंदना हळदे, जिल्हा परिषद सदस्या सविता चौगले, RK मोरे, लहू जरग, दिलीप आदमपुरे, कल्पना मोरे, सरपंच दिग्विजय मोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. आणि याबरोबरच हे वार्तापत्र संपलं. नमस्कार.